एक खेडेगाव होतं, तिथं 35 वर्षाचा तरुण राहत होता. त्या तरुणाचं लग्नाचं वय निघून चाललं होतं. आईवडील खूप टेन्शनमध्ये होते. आईवडिलांनी मुलाला खूप मुली दाखवल्या, पण त्या मुलींना काही हा मुलगा पसंत पडत नव्हता. त्यामुळे खूप टेन्शनमध्ये होते. त्यानं खाणंपिणंसुद्धा सोडलं आणि गावामध्ये इकडं तिकडं हिंडायचा. तर आईवडिलांनंतर त्याला एक मुलगी दाखवली. मुलगी सुंदर होती, शिकलेली होती, पण तिच्या आईवडिलांच्या काही अटी होत्या. आपली मुलगी त्या मुलाला देण्या अगोदर त्यांनी एक अट घातली. तर काय घातली, तर 4 लाख रुपये पाहिजे. तर मुलाच्या आईवडिलांनी थोडा विचार केला, पण मुलाचे लग्न होत नव्हते, त्यामुळे मुलगी कोणी देत नव्हतं. त्यामुळे मुलाचंसुद्धा वय निघून जात होतं. त्यामुळे आईवडिलांनी काय केलं, 4 लाख रुपये देण्यास तयार झाले. तर मुलीचे आईवडील परत एकदा त्या मुलाच्या आईवडिलांना म्हणतात की आमच्या मुलीला दागिने करायचे आहे, काहीतरी तिच्यासाठी वस्तू घ्यायची आहे, परत एकदा 1 लाख रुपये द्या. मग तेही त्या मुलाच्या आईवडिलांनी त्या मुलीच्या आईवडिलांना दिली. सर्व गोष्टी जमल्या, मुलाला मुलगी पसंत येते, सगळ्या गोष्टी झाल्या. अखेर 2 दिवसांनी त्या मुलाचं आणि त्या मुलीचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर ती नवरी ते मुलाच्या घरी राहायला लागते. मग 2-4 दिवस नवरी मुलगी राहत होती आणि नंतर ती तिच्या घरी गेली. तर पुढे घडलं असं धक्कादायक. तर काय घडलं ते संपूर्ण प्रकरण बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. चॅनलचं नाव तर तुम्हाला माहीतच आहे, गुन्हेगारी क्राईम स्टोरी चॅनल. जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या मित्रांनो. लाईक नक्की करा आणि सपोर्ट करा. आता माझ्याकडं काही माईक वगैरे काही नाही आहे, पण छोटीशी सुरुवात आहे, तर समजून घ्या आणि व्हिडिओ कंटिन्यू करा, स्किप न करता पूर्ण बघा. तर जालना जिल्ह्यातील भोकरदल गाव आहे, छोटंसं गाव आहे. त्या गावात हा 35 वर्षाचा तरुण राहत होता. तरुणाचं लग्नाचं वय निघून चाललं होतं. त्याच्यामुळे त्याचे आईवडील खूप टेन्शनमध्ये होते. 10-15 स्थळं बघितली तरी त्या मुलींना मुलगा पसंत येत नव्हता. एकीकडे लोक पण त्या आईवडिलांना वेड्यात काढायचे. त्यांना म्हणायचे, तुमच्या मुलाचं वय निघून चाललं, कधी होईल लग्न, तुमचं लग्न मुलगी भेटत नाही का, असं बोलून लोक चिडवायचे. खूप दिवस होतात. तर आईवडिलांना एक एजंट असतो, जो लग्न जमवत असतो, तो एक स्थळ दाखवतो. मुलगी बघण्याचा कार्यक्रम होतो. मुलगी दिसायला सुंदर असते, शिकलेली असते. मग नवरीचे आईवडील मुलाला बघण्यासाठी येतात. मुलीच्या घरी म्हणजे संभाजीनगर येथे जातात. मग नवरीच्या घरी पण गेल्यानंतर चांगला बघण्याचा सुद्धा कार्यक्रम होतो. नंतर नवरदेवाला पण नवरी आवडली, नवरीला पण नवरदेव पसंत झाला, सगळ्या गोष्टी झाल्या. मग पसंतीचा कार्यक्रम आटोपला. त्यानंतर नवरदेवाचे आईवडील त्या मुलीला म्हणजे मुलीच्या आईवडिलांना म्हणतात, आता काय या दोघांचं बारच लावून देऊ 2 दिवसात. नवरी मुलीच्या आईवडील म्हणतात, अहो आम्ही गरीब आहे, आमच्याकडे पैसे नाही, आम्ही मुलीचं लग्न कसं करू. मग तो एजंट असतो, तो नवरदेवाच्या वडिलांना बाहेर घेऊन जातो आणि त्यांना म्हणतो, तुम्ही एक काम करा, तुमच्या मुलाचं आता लग्न होत नाही, तुम्ही खूप मुली बघितल्या, कोणी तुम्हाला मुलगी देत नाही आहे, तुम्ही एक काम करा, या मुलीच्या आईवडिलांना 4 लाख रुपये देऊन टाका आणि लग्न जमवून घ्या. मग नवरदेवाच्या वडिलांनी काय केलं, थोडं विचार करतात. 4 लाख रुपये म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आहे. त्या नवरदेवाच्या बापाने त्या नवरीच्या आईवडिलांना 4 लाख रुपये दिले, कारण आपल्या मुलाचं लग्न पण जमत नाही, मुलाचं पण वय होऊन चाललं आहे, तुम्ही लग्नाची तयारी सुरू करा, मी तुम्हाला 4 लाख रुपये देतो. आईवडिलांना लालच आली, त्यांची लालच वाढत गेली. नवरीच्या आईवडिलांची अजून 1 लाख रुपये द्या, परत मागितले, वस्तू घ्यायच्या आहेत, परत 1 लाख रुपये त्यांच्याकडून घेतले. असं करून 5 लाख रुपये घेतले. मग नवरदेवाच्या आईवडिलांनी जमीन विकली त्यांच्यावाली आणि
लग्न केलं मुलाचं. कारण मुलाचं लग्न होत नव्हतं, कारण आता मुली भेटत नाही आहे. त्यामुळे 5 लाख रुपये असे नवरीच्या आईवडिलांना दिले त्यांनी. पण 1-2 दिवस झाले नवरी अचानक फोनवर जास्त बोलायची, हसायची. नवरदेवाला तिच्याविषयी वेगळाच संशय येऊ लागला, कारण तिचं बोलणं, हसणं, तिचं वागणं त्याच्यात फरक जाणवू लागला लग्न झाल्यानंतर. मग नवरदेवाने काय केलं, तिथं सेतू कार्यालय आधार केंद्र आहे तिथे गेला. आधार कार्ड अपडेट करायचं आहे म्हणून नवरीला पण घेऊन गेला सोबत आणि आधार कार्ड घेऊन गेला. नवरीचे फिंगरप्रिंट घेतले. तिथं नवरदेवाला समजलं की नवरीचे जे लग्नाच्या वेळी नाव सांगितलं ते आधार कार्डमध्ये वेगळं नाव आहे. नावसुद्धा वेगळं होतं, ॲड्रेससुद्धा वेगळा होता. नवरदेवाने तिला काही विचारलं नाही. आता काय करणार, लग्न तर झालं आहे, एवढा पैसासुद्धा खर्च केला. त्याच्यामुळे नवरदेव शांत बसला आणि तिथून ते घरी निघून गेले. नंतर त्यांचा चांगल्या प्रकारे संसार सुरू होता. 8-10 दिवस निघून गेले. त्यानंतर काय झालं, नवरीच्या मुलीचे घरचे आले नवरदेवाच्या. मग आले आणि ते नवरदेवाला आणि त्याच्या आईवडिलांना म्हणू लागले, तुम्ही आमच्या मुलीला खूप मारता, छळ करता, वेडवाकडं बोलता, असं बोलू लागले. आणि मुलीचा हात धरला आणि घराच्या बाहेर निघाले. नवरदेवाचे आईवडील तिथे, आम्ही असं काही केलं नाही असं त्यांना सांगत होते. आम्ही तिच्याशी काही तिला बोललोसुद्धा नाही. तुम्ही तिला विचारा तुमच्या मुलीला. तरीसुद्धा त्यांनी काही ऐकलं नाही. ते बोलले, आम्हाला काही माहीत नाही, आम्ही मुलीला घेऊन चाललो. त्यावर नवरदेवाच्या आईवडिलांनी त्यांना विचारलं, आम्ही तुम्हाला 4 लाख रुपये दिले, नंतर 1 लाख रुपये दिले, आम्ही तुमच्या मुलीला काही केलं नाही, तुम्ही नवरी विकली. त्यावर मुलीचे आईवडील म्हणाले, हे आम्हाला माहीत नाही, तुम्ही आमच्या मुलीचा छळ केला, तुमच्या नावाची कंप्लेंट करतो, नवरदेवाच्या आईवडिलांना सांगितलं. त्यानंतर आपली फसवणूक झाली असं त्यांना समजलं. त्यानंतर ते पोलीस स्टेशनला गेले. त्यांनी सगळं पोलिसांना काय ते घडलं, काय सगळ्या गोष्टी सांगितल्या. नंतर पोलिसांनी चौकशी केली आणि सगळ्यांना त्यांना पकडलं. पण त्यांना लग्न जमत नाही म्हणून असे पैसे देऊन मुलीशी लग्न करू नका. जे पैसे देऊन लग्न करतात त्या मुली कधी संसार करत नाही. आपल्या नात्यामध्ये असतात, नात्यामधले शक्यतो. कारण काय होतं माहिती आहे का, आपल्याला त्यांच्याविषयी काही माहीत नसतं, काही नसताना आपण लग्न होत नाही म्हणून असं करतो, चला आपल्या मुलाचं लग्न होईल आणि चांगलं होईल या आशेने आईवडील करत असतात. पण व्यवस्थित चौकशी करून करा तुम्ही. अशी फसवणूक तुमच्याबरोबर होऊ शकते. तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.